मी लक्ष्मी माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कन्यापूजन 10 तारखेला की 11 ऑक्टोबरला कधी आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्याचा तिथी, मुहूर्त आणि महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत। शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या 9 रूपाची पूजा आणि उपासना करण्यात येत आहे। त्याचसोबत नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे। अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करता येते। लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुरी, हलव्याचे जेवण आणि सोबत काहीतरी भेटवस्तू देण्यात येते। यंदा 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन जाणून घ्या। योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व। यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे। पंचांगानुसार ह्या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 तर 11 ऑक्टोबरला रात्री 12:06 असणार आहे। उदय तिथीनुसार शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे। त्याच दिवशी कन्यापूजन करता येणार आहे। कन्यापूजेचा शुभ योग। कन्यापूजेच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत। ह्यावेळी सुकर्मयोग, रवियोग आणि सर्वात्र सिद्धी योग तयार होत आहेत। कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त। कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते 5:30 असतो। या दिवशी सकाळी महागौरी आणि महासिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा। दिवसभर सुकर्मयोग आहे, मात्र सकाळी 6:20 ते 10:41 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे। राहू काल सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 दरम्यान आहे। कन्यापूजा कशी करावी? आमंत्रित मुलींना एका रांगेत बसवा। घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत। आता त्यांना हरभरा पुरी, हलवा, खीर इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा। मुलींनी जेवण संपल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा। यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करा। त्यांना क्षमतेनुसार फळ, वस्त्र आणि दक्षिणा द्या। कन्यापूजेचे वयाचे विशेष महत्त्व। 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते। हिचं पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते। हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या कल्याणी असते। हिचं पूजन केल्याने घरात कल्याण होतं। 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते। 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते। हिचं पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते। 7 वर्षाची कन्या चंडिका ह्या रूपात असते, ही ऐश्वर्य प्रदान करते। 8 वर्षाची कन्या सांभवी रूपात असते, हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो। 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचे रूप असते, ही शत्रूंचा नाश करते। 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते। सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।